Dear student, in the last lecture, we have seen common and IUPAC names of some carbon compounds. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण काही कार्बनी संयुग जे आहेत तर त्या कार्बनी संयुगाची काही सामान्य अशा प्रकारची नावं, त्यांची असणारे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले आणि त्यांचं असणारे काही IUPAC अशा प्रकारची नावं जी आहेत तर ती नावं आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे त्याच्या अगोदर आता पुढे कॅन यू रिकॉल आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे पेज नंबर 123 वरचा की विच इज द कॉम्पोनंट ऑफ द बायोगॅस दॅट मेक्स इट युजफुल ॲज ए फ्युएल. जे कोणत्या घटकामुळं बायोगॅसचा इंधन म्हणून त्या ठिकाणी असताना जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. तर आपल्या लक्षात येताना असतं की बायोगॅस जे आहे या बायोगॅसमध्ये असणारा जो काही मिथेन जो आहे, बायोगॅसमध्ये असणारा जो काही मिथेन आपल्याला काय सांगता येईल, मिथेन इज द कंपाऊंड of the biogas that makes it useful as a fuel. जे बायोगॅस जे आहे तर त्या बायोगॅसमध्ये असणारे जे काही इथेन जो आपलं मिथेन जो आहे तर त्या मिथेन याच्यामुळं त्याचा इंधन म्हणून काय होता नसतो उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होता नसतो. त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे पहा की विच प्रॉडक्ट इज फॉर्म्ड बाय द कंबक्शन ऑफ द एलिमेंटल कार्बन. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे मूलद्रव्यरूपी असणारे काही कार्बन जे आहे तर त्या कार्बनच्या ज्वलनानं कोणता पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आपल्याला सांगता येईल की असणारा जो काही इलिमेंटल असणारा जो काही कार्बन त्याचं कंबक्शन आपण त्या ठिकाणी केलं, कंबक्शन केलं तर आपल्या सहज लक्षात येताना दिसते की कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की कार्बन डायऑक्साईड is formed by the combustion of the elemental carbon. Third question आहे is the biogas combustion reaction endothermic or exothermic. आता काय सांगता येईल, the biogas combustion is ए आपल्याला दोन सांगितले, हेक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. तर आपल्याला सांगता येईल की ही जी आहे तर ती हेक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. हेक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे बायोगॅस, आता आपण पाहिले की बायोगॅसमध्ये मिथेन जो आहे तर तो मिथेन त्या ठिकाणी आणि या मिथेनचं जर आपण त्या ठिकाणी ज्वलन केलं तर त्याच्यामधून उष्णता जी आहे तर ती उष्णता काय होता नसते बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसते. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल बायोगॅस कंबक्शन इज ए हेक्झोथर्मिक रिॲक्शन. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बनी संयुग जे आहे तर त्या कार्बनी संयुगाचे असणारे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत तर ते रासायनिक गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामधला पहिली त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे कंबक्शन, त्यालाच म्हटलेलं ज्वलन. आता की लेट अस फर्स्ट लुक ॲट ए कंबक्शन ॲज ए केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बनी संयुग जे आहे तर त्या कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म पाहताना आपल्याला कंबक्शन म्हणजे ज्वलन हा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट कार्बन इन द फॉर्म ऑफ व्हेरियस ॲलोट्रॉपीज ऑन इग्निशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अंडरगो कंबक्शन टू इमिट हीट अँड लाईट अँड फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. मागच्या इयत्तांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलंय की कार्बनची असणारे काही व्हेरियस अशा प्रकारचे असणारे काही ॲलोट्रॉपीज आहेत, म्हणजे कार्बनचे असणारे काही विविध अशा प्रकारचे असणारे काही अपरूप जे आहेत
तर त्या अप्रूप स्वरूपातील असताना तो काही कार्बन जो आहे तर तो कार्बनचं ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी इग्नेट केला, पेटवला, तर त्याचं ज्वलन होऊन आपल्याला उष्णता आणि प्रकाश त्या ठिकाणी बाहेर फेकला जातो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी काय होताना दिसतो, तयार होताना दिसतो. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी होते तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. त्याच्यानंतर पुढे आता हायड्रोकार्बन्स ॲज वेल ॲज मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स अंडरगोज कंबक्शन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू इमिट हीट अँड लाईट अँड फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज द कॉमन प्रॉडक्ट. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत असतं की हायड्रोकार्बन्स असेल किंवा कार्बनची असताना जे काही बहुतेक अशा प्रकारचे असताना जे काही सर्व संयुग जे आहेत तर त्या सर्व संयुगाचं ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्या वेळेला ज्वलन होतं तर त्यावेळेला उष्णता, प्रकाश त्या ठिकाणी बाहेर फेकला जातो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि असणारे जे काही पाणी याची काही सामायिक उत्पादनं जे आहेत तर ती सामायिक उत्पादनं सुद्धा त्याच्यामध्ये तयार होताना दिसतात. सम ऑफ द कंबक्शन रिॲक्शन्स आर ॲज फॉलोज. त्याच्यापैकी काय असणाऱ्या काही कंबक्शन रिॲक्शन म्हणजे ज्वलन अभिक्रिया ज्या आहेत तर त्या ज्वलन अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पहा की कार्बन जो आहे तर तो कार्बन काय केला, कुणी हवा जी आहे तर त्या हवेमध्ये त्या ठिकाणी बर्न केला. येते कार्बन काय केला, कुणी हवेमध्ये त्या ठिकाणी जाळला. तर आपल्या लक्षात येतं नसते की कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतोय, त्याचबरोबर हीट तयार होताना दिसते आणि असणारे जे काही लाईट म्हणजे प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. ही कंबक्शन रिॲक्शन त्या ठिकाणी पहिली आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर असणारे जे काय हायड्रोकार्बन्स जे आहे तर त्या हायड्रोकार्बनचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला, उदाहरणार्थ पहिलं हायड्रोकार्बन आपण घेतलं मिथेन CH4 मिथेन. मिथेन काय केला, कोणी ऑक्सिजन बरोबर म्हणजे त्याचं हवेमध्ये त्या ठिकाणी तो जाळला. हवेमध्ये जर जाळला तर आपल्या लक्षात येतं नसते की कार्बन डायऑक्साईड तयार होताना दिसते, वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसते, त्याचबरोबर हीट तयार होताना दिसते आणि असणारा जो काही लाईट प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी तयार होतो. आता दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती कशी आहे, अनबॅलन्स्ड आहे. ही आपल्याला बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायची. तर ती बॅलन्सिंग करत असताना आपल्या लक्षात येत असते की हायड्रोजनचे 4 रेणू आहेत, इथे 2च आहेत. तर इथे अशा पद्धतीने मी 2 लिहिले तर हायड्रोजन किती झाले 4, ऑक्सिजन मात्र 3च झाले. पुन्हा या ठिकाणी मी अशा पद्धतीने लिहिते म्हणजे ऑक्सिजन किती झाली तर त्या ठिकाणी 4 होताना दिसतात. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की मिथेन जो आहे तर तो मिथेन जर त्या ठिकाणी बर्न केला तर कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट आणि लाईट त्या ठिकाणी तयार होतात. अशाच प्रकारची अजून एक असणारे काही कंबक्शन रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की असणारं तर काही इथेनॉल की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH याला म्हटलेलं आहे. हा त्या ठिकाणी इथेनॉल जो आहे तर त्या इथेनॉलचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. याचं काय करायचं, आपल्याला कंबक्शन करायचं आणि कंबक्शन जर केलं तर आपल्या लक्षात येत नसते काय काय तयार होतं नसते. कार्बन डायऑक्साईड वायू तयार होताना दिसतो, त्याच्यानंतर वॉटर तयार होताना दिसते, त्याच्यानंतर हीट तयार होताना दिसते आणि असणारी काही लाईट जी आहे तर ती लाईट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर ही रिॲक्शन जी आहे तर ते आपण त्या ठिकाणी काय करतोय, बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायची. तर ती बॅलन्सिंग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बॅलन्सिंग जी आहे तर ती बॅलन्सिंग त्या ठिकाणी केली जी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते. आता काय होतं नसते की इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर ज्वलन झालं तर कार्बन डायऑक्साईड तयार होताना दिसते, वॉटर तयार होताना दिसते, हीट तयार होताना दिसते आणि असणारा जे काही लाईट म्हणजे प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. येते त्याच्याच खाली पेज नंबर 123 वर एक त्या ठिकाणी आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर आहे. आता या ब्रेन पॉवर मध्ये काय सांगितलेले की प्रोपेन काय सांगितलेलं आहे, प्रोपेन
आता जो काही प्रोपेन जो आहे तर त्या प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती की C3H8. हे जे प्रोपेन जे आहे पहा की प्रोपेन इज वन ऑफ द कंबस्टिबल कंपोनंट ऑफ द एलपीजी. लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे एलपीजी जो आहे तर त्याच्यामध्ये प्रोपेन हा त्या ठिकाणी ज्वलनशील अशा प्रकारचा घटक असतो. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की राईट डाऊन द रिॲक्शन फॉर द प्रोपेन दॅट इज C3H8. आता हा जो काही प्रोपेन जो आहे तर त्या प्रोपेनचं कंबक्शन केलं, ज्वलन केलं तर ज्वलनाची असणारी काही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी लिहायला सांगितली. आता या ठिकाणी प्रोपेन जो आहे तर तो प्रोपेन आपल्याकडे त्या ठिकाणी आहे किंवा हेच मी असं खाली लिहितोय पहा की C3H8 हा काय आहे प्रोपेन त्या ठिकाणी. आणि या प्रोपेनचं काय करायचं आपल्याला कंबक्शन करायचे, ज्वलन जे आहे तर ते ज्वलन त्या ठिकाणी करायचे. ऑक्सिजन बरोबर त्याचं काय केलं ज्वलन जे आहे तर ते ज्वलन आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्या लक्षात येत असते की सर्वसाधारणपणे आपले प्रॉडक्ट त्या ठिकाणी माहिती आहेत की कार्बन डायऑक्साईड तयार होताना असते, वॉटर जे आहे तर ते वॉटर तयार होताना असते, त्याच्यानंतर हीट तयार होताना असते आणि असणारं जे काही लाईट जे आहे तर ती लाईट त्या ठिकाणी तयार होत असते. आता याच्यामध्ये हीच असणारी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन कशी आहे तर त्या ठिकाणी ती अनबॅलन्स आहे तर ती आपल्याला बॅलन्सिंग करायची. ती बॅलन्सिंग करण्यासाठी समजा इथे त्या ठिकाणी मी 4 घेतले म्हणजे बरोबर 8 हायड्रोजन आहेत तर अशा पद्धतीचे 8 हायड्रोजन त्या ठिकाणी झाले. त्याच्यानंतर आता ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या आपल्याला पाहिजे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर ते ऑक्सिजन पाहता मी या ठिकाणी 3 घेतले म्हणजे या ठिकाणी 6 4 झाले 10 ऑक्सिजन झाले तर ते 10 ऑक्सिजन अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने ही असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग जी आहे तर ती बॅलन्सिंग त्या ठिकाणी करता येईल. पुढे की ट्राय धिस म्हटलेले करून पाहिलं आपल्याला सांगितलेले की बुन्सेन बर्नर, कॉपर गॉज, मेटल प्लेट एक्सेट्रा यासाठी एक आपल्याला साहित्य म्हणून त्या ठिकाणी बन्सेन बर्नर, कॉपर गॉज ज्याला त्या ठिकाणी दांडा असतो तर तो दांडा त्या ठिकाणी जोडलेला जातो. त्याच्यानंतर धातूची पट्टी आपल्याला घ्यायची आणि केमिकल्स म्हणून इथेनॉल, ॲसेटिक ॲसिड आणि नॅफ्थॅलिन त्या ठिकाणी घ्यायचे. आता काय करायचे प्रोसिजर प्लेस वन ऑफ द अबो केमिकल्स दॅट इज 3 to 4 drops or pinch on a clean copper gauze at the room temperature. Hold it on the blue flame of the Bunsen burner and observe. काय सांगितलेले की स्वच्छ कक्ष तापमानाला जी कॉपर गॉज जी आहे तर त्या कॉपर गॉजवर वरील पैकी एक असणारा तो काही पदार्थ जो आहे 3 पदार्थ आहे आपल्याकडे इथेनॉल, ॲसेटिक ॲसिड आणि नॅफ्थॅलिन याच्यापैकी एक पदार्थ काय करायचा आहे 3 ते 4 थेंब किंवा पिंच म्हणजे चिमूटभर त्या ठिकाणी ठेवून कॉपर गॉज जी आहे तर ती कॉपर गॉज काय करायची आपल्याला बुन्सेन बर्नर जे आहे तर त्या बुन्सेन बर्नरच्या निळी ज्योतीमध्ये त्या ठिकाणी धरायची आणि तिचं ऑब्झर्वेशन करायचे, निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आता इज स्मोक आर सूट सीन टू फॉर्म ड्यू टू कंबक्शन. याचं ज्वलन झाल्यामुळं त्या ठिकाणी स्मोक धूर किंवा दुसरं आपल्याला सांगितले सूट म्हणजे असणारी काही काजळी जी आहे तर ती काजळी त्या ठिकाणी तयार होते का. होल्ड द मेटल प्लेट ऑन द फ्लेम व्हेन द सबस्टन्स इज अंडरगोईंग कंबक्शन. पदार्थाचं ज्वलन जे आहे तर ते ज्वलन होत असताना त्याच्या ज्योतीवर काय करायची ही जी काही धातूची असणारी काही पट्टी जी आहे तर ती पट्टी त्या ठिकाणी करायची. डज एनी डिपॉझिट्स गेट कलेक्टेड ऑन द प्लेट. ही जी काही असणारी आपल्याला पट्टी दिलेली तांब्याची असणारी काही पट्टी जी आहे तर त्या पट्टीवर हा जो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी जमा होतो का. विच कलर जमा होत असेल तर कोणत्या रंगाचा. आणि पुढे आपल्याला सांगितले रिपीट द सेम प्रोसिजर युजिंग अदर ॲनिमल केमिकल्स फ्रॉम द अबव्ह लिस्ट. आणि अशाच पद्धतीनं वरीलपैकी असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ वापरून हीच कृती आपल्याला त्या ठिकाणी ॲसेटिक ॲसिड आणि नॅफ्थॅलिनसाठी त्या ठिकाणी करायला सांगितले. आता काय होतंय
एवढंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. इन द अबव्ह ऍक्टिव्हिटी इथेनॉल इज ए सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स व्हाईल नॅफ्थॅलिन इज ए अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. ही जी काही कृती जी आहे तर त्या कृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की इथेनॉल जे आहे तर ते संपृक्त अशा प्रकारचं हायड्रोकार्बन आहे, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहेत. नॅफ्थॅलिन जे आहे तर ते नॅफ्थॅलिन कसं सांगितलं आपल्याला अनसॅच्युरेटेड अशा प्रकारचं असतं. ते काय हायड्रोकार्बन्स जे आहे तर ते हायड्रोकार्बन्स त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती की जनरली सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न विथ ए क्लीन ब्ल्यू फ्लेम. संपृक्त अशा प्रकारचे असताना काय हायड्रोकार्बन जे आहे तर ते हायड्रोकार्बन्स त्या ठिकाणी जळताना आपल्या लक्षात येतं नसतं की निळी असणारे जे काही ज्योत जे आहे तर त्या निळ्या ज्योतीनं त्या ठिकाणी ते जळताना दिसतात. व्हाईल अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न विथ ए येलो फ्लेम अँड रिलीज ब्लॅक स्मोक. तर याच्या विरुद्ध आपल्या लक्षात येतं नसते की अनसॅच्युरेटेड म्हणजे असंपृक्त अशा प्रकारचे असणारे काय हायड्रोकार्बन्स जे आहेत तर ते हायड्रोकार्बन्स मात्र काय होताना दिसतात पिवळ्या ज्योतीनं त्या ठिकाणी जळताना दिसतात आणि काळा अशा प्रकारचा धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी सोडताना दिसतात. इट इज द ब्लॅक स्मोक ड्यू टू विच इट डिपॉझिट ऑफ द ब्लॅक सूट गॉट कलेक्टेड ऑन द मेटल प्लेट. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय हा जो काही काळा धूर जो आहे तर त्या काळा धुरामुळं वरील कृतीमध्ये धातूची असणारी जी काही पट्टी जी आहे तर त्या पट्टीवर काजळीचा थर जो आहे तर तो थर आपल्याला त्या ठिकाणी जमा होताना दिसतो. तर तो नॅफ्थॅलिनच्या बाबतीमध्ये तो असणारा जो काही थर जो आहे तर तो थर आपल्याला त्या ठिकाणी जमा होताना दिसतो. पुढे कंपॅरिझन ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युले इंडिकेट्स दॅट द proportion of the carbon is larger in unsaturated compounds than in the saturated compounds. की रेणुसूत्र जे आहेत सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असणारे काही कंपाऊंड जे आहेत तर त्यांची असणारे काही रेणुसूत्र जे आहेत तर त्या रेणुसूत्रांची तुलना केली तर आपल्याला असं दिसतं की असंपृक्त म्हणजे अनसॅच्युरेटेड असणारे काही हायड्रोकार्बन्स जे आहेत संयुग जे आहेत तर त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण संपृक्त संयुग जे आहे तर त्या संपृक्त संयुगाच्या मानानं त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी असतं. आणि ऍज अ रिझल्ट सम अनबर्न्ड कार्बन आणि ऍज अ रिझल्ट सम अनबर्न्ड कार्बन पार्टिकल्स आर ऑल्सो फॉर्म ड्युरिंग द कंबक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि याच्यामुळे काय होतं नसते की सर्वसाधारणपणे असंपृक्त असणारे जे काही संयुग जे आहे तर त्याच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळालेले जे काही कार्बनचे कण जे आहे तर ते कण काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. व्हाईल इन द फ्लेम these hot carbon particles emit yellow light and therefore the flames appears yellow. त्याचबरोबर हे जे असणारे काही असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ते ज्या वेळेला त्या ठिकाणी जळतात तर त्या ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कण जे आहेत तर ते पिवळा अशा प्रकारचा प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी बाहेर फेकताना दिसतात. आणि त्याच्यामुळं ती असणारी जी काही ज्योत जी आहे तर ती ज्योत काय होता दिसते येलो दिसते पिवळी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. हाऊ एव्हर इफ काय सांगितलेले हाऊ एव्हर इफ ऑक्सिजन सप्लाय इज लिमिटेड टू ए येलो फ्लेम इज ऑब्टेन बाय द कंबक्शन ऑफ द सॅच्युरेटेड कंपाऊंड CH8. पुढे आपल्याला काय सांगितलेले की असं जरी असलं तर मात्र ऑक्सिजनचा असताना तो काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा जर आपण त्या ठिकाणी मर्यादित जर केला तर असताना जे काही संपृक्त हायड्रोकार्बन जे आहे तर ते संपृक्त हायड्रोकार्बन जरी आपण जाळले तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला पिवळी अशा प्रकारची ज्योत जी आहे तर ती ज्योत त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतर पुढे कंपॅरिझन त्या ठिकाणी म्हटलेले पहा द प्रपोर्शन ऑफ कार्बन ॲटम इन इथेनॉल. इथेनॉल जो आहे तर त्या इथेनॉलमध्ये त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे C2H5OH इथेनॉल. आणि दुसरं आपल्याला सांगितलेले की असणारे जे काही नॅफ्थॅलिन नॅफ्थॅलिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आपल्याला C10 आणि H किती सांगितलेले तर त्या ठिकाणी 8 आहे. आता काय सांगितलेले द प्रपोर्शन ऑफ द कार्बन ॲटम इन इथेनॉल C2H5OH अँड नॅफ्थॅलिन C10H8.
आता याच्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येतं नसतं की इथेनॉल जो आहे तर त्याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी आहे, नॅफ्थॅलिन जो आहे तर त्या नॅफ्थॅलिन मध्ये कार्बनची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे, आणि म्हणून ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी नॅफ्थॅलिन जे आहे तर ते नॅफ्थॅलिन जर त्या ठिकाणी जर बर्न जर केलं तर याच्या ज्वलनामुळं धूर आणि काजळी जी आहे तर ती काजळी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. येते पुढे ट्राय धिस म्हटलेलं आहे. लाईट ए बुन्सन बर्नर, open and close the air hole at the bottom of the burner by means of the movable ring around it. When do you get yellow sooty flame? When do you get blue flame? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की बुन्सन बर्नर जो आहे तर तो बुन्सन बर्नर तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल की सर्वसाधारणपणे तो असणारा जो काही बर्नर जो आहे तर त्या बर्नरचा आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी विचारात घ्यायचंय. तर इथे त्याला त्या ठिकाणी होल जो आहे तर तो होल त्या ठिकाणी असतो, आणि याच्या सभोवताली आपल्याला एक रिंग जी आहे तर ती रिंग त्या ठिकाणी असते. हा जो काही बुन्सन बर्नर जो आहे तर तो बुन्सन बर्नर त्या ठिकाणी पेटवायचा आहे, आणि या बुन्सन बर्नरच्या तळाशी अशा प्रकारचं हवेचं भोक त्यावर असतं, आणि त्यावर खेळणारी पातळ अशा प्रकारची कड्याच्या साईने ती उघड बंद त्या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीची असते पहा. आणि पिवळी आणि काजळीयुक्त ज्योत त्या ठिकाणी केव्हा मिळते आणि निळी ज्योत त्या ठिकाणी कधी मिळते हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले पहा. काय सांगता येईल की व्हेन द एअर होल ॲट द बॉटम ऑफ द बर्नर इज ओपन, सफिशियंट ऑक्सिजन इज मिक्स gaseous fuel for the complete combustion and a clean blue flame is obtained. या ठिकाणी तळाशी असणारी जी काही रिंग आहे तर ती रिंग आपण त्या ठिकाणी पुरेशी त्या ठिकाणी ओपन केली. त्याच्यानंतर त्याच्यामधून असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजनचा असणारा जो काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा काय केला आपण व्यवस्थित त्या ठिकाणी जर सफिशियंट त्या ठिकाणी जर जाऊ जर दिला तर त्या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू असणारी जी काही फ्लेम, निळ्या रंगाची असणारी जी काही फ्लेम जी आहे तर ती फ्लेम आपल्याला त्या ठिकाणी जाणवत दिसते. पुढे when the air is partially blocked by means of the movable ring around it, the air supply is limited, which results in complete combustion and hence yellow sooty flame is produced. या ठिकाणी तळाला असणारी जी काही रिंग जी आहे तर ती रिंग आपण त्या ठिकाणी थोडीशी त्या ठिकाणी मूव्ह केली. मूव्ह केल्यामुळे काय होतं नसते की हवेचा असणारा जो काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा त्या ठिकाणी पार्शली काय होता नसतो, ब्लॉक होताना दिसतो, थोडासा त्या ठिकाणी कमी होताना दिसतो, आणि याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला इनकम्प्लीट कंबक्शन होताना दिसते, म्हणजे अपूर्ण अशा प्रकारचं असणारे जे काही ज्वलन जे आहे तर ते ज्वलन त्या ठिकाणी तयार होताना दिसते, आणि याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पिवळ्या रंगाची असणारी जी काही फ्लेम जी आहे तर ती फ्लेम त्या ठिकाणी काय होताना दिसते, तयार त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे आपण काय पाहतोय तर ते लक्षात घ्या की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड, त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी कंबक्शन प्रॉपर्टी पाहिली. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे ऑक्सिडेशन. आता काय होताना दिसते, यू हॅव सीन दॅट कार्बन कंपाऊंड स्टार्ट्स बर्निंग बाय कमिंग इझिली विथ ऑक्सिजन इन द एअर व्हेन इग्नेटेड इन द एअर. कार्बनची असणारी जी काही संयुग जे आहे तर ती संयुग काय केली आपण हवेमध्ये पेटवली, म्हणजे प्रज्वलित केली. तर आपल्या लक्षात येतं नसतं की हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी सहज संयोग पाहून त्या ठिकाणी ती जळू लागतात हे आपण त्या ठिकाणी पाहिले. इन द प्रोसेस ऑफ द कंबक्शन ऑल द केमिकल बॉन्ड्स इन मॉलिक्युल्स ऑफ द कार्बन कंपाऊंड्स ब्रेक्स अँड CO2 अँड H2O आर फॉर्म्ड ॲज द प्रॉडक्ट. जे आपण त्या ठिकाणी असणारी काही कंबक्शन रिॲक्शन मध्ये त्या ठिकाणी पाहिजे. ही जी काही ज्वलन प्रक्रिया जी आहे तर त्या ज्वलन प्रक्रियेमध्ये काय होतं नसते, कार्बनी असणारी जी काही संयुग जे आहेत तर त्या कार्बनी संयुगाच्या रेणूमधील सर्वच्या सर्व असणारे जे काही रासायनिक बंध जे आहेत तर ते रासायनिक बंध त्या ठिकाणी तुटले जातात. कार्बन डायऑक्साईड आणि असणारे काही वॉटर ही जी काही दोन उत्पादित जे आहेत तर ती दोन उत्पादित त्या ठिकाणी काय होताना दिसतात, तयार त्या ठिकाणी होताना दिसतात. इन अदर वर्ड्स कार्बन कंपाऊंड इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज ड्युरिंग द कंबक्शन. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ज्वलन जे आहे तर त्या ज्वलनामध्ये कार्बनी संयुग जे आहे तर त्या कार्बनी संयुगाचं पूर्णपणे त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण जे आहे तर ते ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी होताना दिसतंय.
chemical compounds can also be used as a source of the oxygen. काय सांगितलेले की ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काय असणार, जे काही रासायनिक पदार्थ जे आहेत तर त्या रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. सबस्टन्सेस दॅट कॅन गिव्ह ऑक्सिजन टू द अदर सबस्टन्स आर कॉल्ड ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. आता 9वी मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे, तिसऱ्या प्रकारामध्ये किंवा आपल्याला याच चॅप्टरमध्ये, ह्याच चॅप्टरमध्ये म्हणजे पार्ट फर्स्ट मधलं तिसरं प्रकरण जे आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे की सर्वसाधारणपणे जे पदार्थ काय आता नसतात दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन त्या ठिकाणी देऊ शकतात, अशा प्रकारे त्यांना काय म्हटलेलं आपण ऑक्सिडीकारक किंवा ऑक्सिडंट त्या ठिकाणी म्हटलेले आहे. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येतं नसते की पोटॅशियम परमॅनेट आहे. कोणकोणते ऑक्सिडंट त्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅनेट आहे की MnO4 आहे, त्याच्यानंतर K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट, हे सुद्धा काय आहे तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की ऑक्सिडायझिंग एजंट त्या ठिकाणी. आता काय सांगितलेले की पोटॅशियम परमॅनेट, पोटॅशियम डायक्रोमेट आर कॉमनली युज्ड ऑक्सिडायझिंग एजंट and oxidizing agents affect on certain functional group in present carbon compound. आता जे काही ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम परमॅनेट, पोटॅशियम डायक्रोमेट सारखे असणारे जे काही ऑक्सिडीकारक जे आहेत तर ते ऑक्सिडक जे आहेत तर त्या ऑक्सिडकांचा परिणाम कार्बनी संयुग जे आहेत तर त्या कार्बनी संयुगामधील विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही क्रियात्मक गट असतात तर त्यांच्यावर त्या ठिकाणी होताना दिसतो. एवढाच असताना तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.